जत तालुक्यातील हिवरे गावात मंगळवारी मध्यरात्री सुमारे 12:15 वाजण्याच्या सुमारास तरसाने अंगणात झोपलेल्या आई आणि मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात सौ सरसाबाई बापू बंडगर आणि त्यांचे पुत्र विश्वास बापू बंडगर हे गंभीर जखमी झाले। दोघेही आपल्या घराच्या अंगणात झोपले असताना अचानक तरसाने त्यांच्यावर हल्ला केला। तसेच गावातील इतर काही नागरिकांवर आणि जनावरांवरही हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण हिवरे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक रात्रीच घटनास्थळी दाखल झालं। जखमींना तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन वन विभाग आणि ग्रामपंचायत हिवरे यांच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। रात्रीच्या वेळी घराबाहेर न झोपणे, लहान मुलांना एकटे बाहेर न सोडणे आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभाग किंवा ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले। नमस्कार सर्वांना, आम्ही आज हिवरे गावामध्ये आलेलो आहे। काल रात्री 1:12 वाजता तरसाचा इथे हल्ला झालेला आहे। त्यामध्ये 2 जनावर तसेच 2 इस्मांना जखमी करण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिकांना, या भागातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कृपया संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी बाहेर झोपू नये, घराच्या बाहेर झोपू नये। तसेच तरस हा प्राणी दिसला असतो त्याला कोणी दगड किंवा खिजवण्यास जाऊ नये, जेणेकरून तो त्याच्या बचावासाठी हल्ला करेल। आपण आपल्या मार्गे जावं आणि वन्य प्राण्याला त्याच्या मार्गे जाऊन द्यावं आणि सर्वांनी स्वतःच्या जीवितास प्रथम प्राधान्य द्यावं, ना की व्हिडिओ करणे, फोटो करणे ह्याच्यासाठी समोर जावं। तरी सर्व नागरिकांना वन विभागामार्फत जाहीर आवाहन करण्यात येत आहे।